हाय, आज आपण इयत्ता 10वी सामान्य विज्ञान या विषयाचा चॅप्टर नंबर 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे हा आज आपण इथे पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण रासायनिक अभिक्रिया हा जो पॉइंट आहे हा आज आपण इथे पाहणार आहोत। तर हा रासायनिक अभिक्रियामध्ये कोणते कोणते पॉइंट्स आहेत ते आता आपण इथे पाहणार आहोत। तर यामध्ये पहिल्यांदा थोडे आठवा म्हणून काहीतरी दिलेले आहे। थोडे आठवामध्ये आपल्याला काय सांगितलेले आहे, प्रश्न क्रमांक फर्स्ट पहा इथे, मूलद्रव्यांच्या आणि संयुगांच्या रेणूंचे प्रकार कोणते कोणते आहेत। याच्या आधीच्या इयत्तेमध्ये आपण हे पाहिलेले आहेत, मूलद्रव्यांच्या व संयुगांच्या रेणूंचे प्रकार कोणते कोणते आहेत। जस्ट आपण रिवाइज करूयात। आता उदाहरण जर कधी आपण घेतलं, N2 घेतला, नायट्रोजन, हा काय झालाय, मूलद्रव्याचा रेणू झालाय। का बरं झालाय मूलद्रव्याचा रेणू, यामध्ये दोन सिमिलर ॲटम आहेत, दोन एकसारखे मूलद्रव्य आहेत, त्यामुळे हा काय झालाय मूलद्रव्याचा रेणू इथे झालेला आहे। याला आपण मोनो ॲटॉमिक म्हणतो। काय म्हणतो याला आपण इथे, मोनो ॲटॉमिक। मग यामध्ये काय असतात, मूलद्रव्यांचे घटक पदार्थ एकच आहेत आणि दुसरा असतो पॉलीॲटॉमिक। पॉलीॲटॉमिक म्हणजे काय, त्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त मूलद्रव्य त्यामध्ये असतात। आणि राजवायू जर कधी आपण बघितलं तर ते स्वतंत्र असतात, ते कसे असतात, मोनो ॲटॉमिक। हा झाला प्रश्न क्रमांक 1। आता दुसरा, यामध्ये मूलद्रव्यांच्या संयुजा म्हणजे काय। आता मूलद्रव्यांच्या संयुजा म्हणजे काय, एक उदाहरणच आपण पाहूयात। कार्बन घेतला, कार्बनचा अणुअंक किती आहे, 6, त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन इलेक्ट्रॉन स्वरूपन काय आहे, 2,4। त्याला याचं अष्टक पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 4। त्याची व्हॅलेन्सी म्हणजे त्याची संयुजा किती झाली, 4। म्हणजे त्यांचं अष्टक पूर्ण करण्यासाठी जी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण जे करतात ती झाली त्याची संयुजा म्हणजे व्हॅलेन्सी। हे आपण याच्या आधीच्या इयत्तेमध्ये बघितलेलं आहे। आता राहिला आहे कोणता प्रश्न, संयुगांचे प्रकार कोणते। आता संयुग म्हणजे काय, सिंपल पहा, संयुग म्हणजे आपण बघितलं, आता मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो, A + B याच्यापासून काय भेटलं आपल्याला, AB। यामध्ये काय आहेत, दोन वेगवेगळ्या प्रकारचे मूलद्रव्य आपल्याला इथे दिसतील। संयुगांच्या रेणूमध्ये काय दिसतील, दोन किंवा अधिक प्रकारचे मूलद्रव्य आपल्याला रासायनिक बंधाने जोडलेले दिसतात। मग उदाहरण जर कधी आपण बघितलं इथे, हा CH3 आणि हा Cl, मग दोन किंवा दोनपेक्षा जास्त मूलद्रव्य आहेत, हे एका रासायनिक बंधाने जोडलेले आहेत। हा पार्ट आपण कोणता बघितला, थोडे आठवा मागच्या इयत्तेमधला आपण इथे पार्ट बघितलेला आहे। आता आपण चॅप्टर स्टार्ट करूया। आता चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे, पहिला पॉईंट दिलेला आहे रासायनिक अभिक्रिया म्हणजे केमिकल रिॲक्शन। आता या केमिकल रिॲक्शन्स म्हणजे काय पाहणार आहोत आपण, 18व्या व 19व्या शतकामध्ये काही शास्त्रज्ञांनी या अभिक्रियांच्या संदर्भात मूलभूत प्रयोग केले आणि त्यांनी सिद्ध करून दाखवले की जेव्हा रासायनिक अभिक्रिया होतात तेव्हा द्रव्यांचे संघटन बदलते। हा बदल कसा असतो, कायमस्वरूपी असतो। म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये बदल होतात, रासायनिक अभिक्रियेत जे बदल होतात ते कसे असतात, कायमस्वरूपी असतात। रासायनिक अभिक्रियेत जे बदल होतात ते कसे असतात, कायमस्वरूपी असतात। आणि दुसरे म्हणजे कोणते, भौतिक बदल जे होतात, दुसरे बदल कोणते, भौतिक बदल। आता याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन्स यामध्ये रासायनिक अभिक्रिया दोन प्रकारचे बदल आहेत, एक रासायनिक आणि एक भौतिक। भौतिक बदल बऱ्याचदा हे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात, बऱ्याचदा कसे असतात, हे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात। याचा एक चार्ट आपल्याला पुढे दिलेला आहे, तो चार्टही आपण व्यवस्थित पाहणार आहोत। त्या चार्टमध्ये काय दिलेलं आहे पहा, तुम्ही सांगत चला कमेंटमध्ये। पहिल्यांदा काय दिलेलं आहे पहा, पुढील तक्त्याचे, यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे पुढील तक्त्यात दिलेल्या घटकांमधील भौतिक व रासायनिक बदल ओळखा। आता सिंपल आहे पहा, आता आपण बर्फ घेतला, बर्फाचे कशामध्ये रूपांतर होतं, पाण्यामध्ये रूपांतर होतं। आपण काही केमिकल रिॲक्शन केली का, रासायनिक बदल केला का, नाही। मग हा बदल कोणता झाला, भौतिक बदल झाला। कोणता बदल झाला, हा भौतिक बदल झाला। म्हणजे इथे प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे पहा, हा कोणता बदल झाला, भौतिक बदल झाला। यामध्ये आपण कोणताही केमिकल चेंज केलेलं नाही, कोणताही रासायनिक बदल यामध्ये कोणतं केमिकल त्यामध्ये ॲड केलेलं नाही। आता आपण अन्न शिजवतो म्हणजे आपण जे जेवण बनवतो, आता जेवण बनवतो म्हणजे आपल्याला तर आपण गॅसवर हीट देतो, आपण त्याला उष्णता देतो। म्हणजे हा जो बदल आहे अन्न शिजवण्याचा, हा कोणता बदल होतो, रासायनिक बदल होतो। कोणता बदल झालेला आहे, हा रासायनिक बदल झालेला आहे। आता पहा, फळे परिपक्व होणे, आता काही फळे ज्यावेळेस आपण पिकवतो त्यावेळेस आपण काय करतो, बऱ्याचदा रासायनिक बदल करतो। रासायनिक भौतिक बदल न करता रासायनिक बदल करतो, कारण की
आधी ते परिपक्व होण्यासाठी, म्हणजे हा बदल कोणता झाला? रासायनिक बदल. आता दुधाचे दह्यात रूपांतर होणे हा कोणता बदल आहे रे? दुधाचे दही बनणे हाही बदल कोणता आहे? रासायनिक बदल आहे. आता पाण्याचे बाष्पीभवन होते, म्हणजे हवेमध्ये ते जाते, पाण्याची वाफ होते, म्हणजे हा बदल कोणता आहे? तर हा आपला भौतिक बदल आहे. त्यानंतर जठरामध्ये अन्न पचणे हा बी कोणता बदल आहे? हा एक रासायनिक बदल आहे. आता ही डांबर गोळी ही डांबर गोळी जी आहे हवेत उघडी ठेवल्यास तिचे आकारमान कमी होते, नॅफ्थॅलिन आपण म्हणतो त्याला. तर ही जी डांबर गोळी हवेमध्ये ठेवल्या, हवेमध्ये त्याची रिॲक्शन्स होते, मग त्याचा आकार काय होतो? कमी कमी होतो. जसं कापूर जो आहे ना, त्याचाही आकार कसा होतो? कमी कमी होतो. म्हणजे हा जो बदल आहे हा कोणता आहे? रासायनिक बदल आहे. आता पहा, शहाबादी फरशीवर किंवा कडप्प्यावर लिंबाच्या रसाचे डाग पडतात. मोस्ट ऑफ किचनमध्ये बरेचदा त्यामध्ये आपण लिंबू असतं त्यामध्ये, मग ते त्यावरती डाग पडतात. मग लिंबाची आणि त्या फरशीवरची एक रिॲक्शन्स होते, म्हणजे हा कोणता बदल झाला? रासायनिक बदल झाला. आता उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे. आता उंचावरून एखादी काचेची वस्तू फुटते, म्हणजे हा कोणता बदल आहे? भौतिक बदल आहे. सगळ्यांना समजलं असेल रासायनिक बदल म्हणजे काय आणि भौतिक बदल म्हणजे काय. रासायनिक बदल कसा असतो? परमनंट, कायमस्वरूपी. भौतिक बदल कसा असतो? बऱ्याचदा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. आता पुढे आपल्याला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. हा एक्सपेरिमेंट आपण इथे पाहणार आहोत. यासाठी आपल्याला काय काय दिलेलं आहे ते पहा. आता साहित्य काय दिलेलं आहे? आता हा तुम्ही प्रॅक्टिकल लॅबमध्ये करणार आहात. तापमापी, त्यानंतर बाष्पन पात्र दिलेलं आहे, तिवई दिलेलं आहे, नरसळे दिलेलं आहे, परीक्षा नळ्या दिलेल्या आहेत, बन्सेन बर्नर आणि इत्यादी आपल्याला सांगितलेलं आहे. आता पुढे एक डायग्राम असेल, त्या डायग्राममध्ये हे सगळं साहित्य तुम्हाला तिथे दिसेल. आता रासायनिक पदार्थ कोणते सांगितलेले आहेत? चुनखडीचे चूर्ण, कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशियम क्रोमेट, जस्ताची पूड, सोडियम कार्बोनेट, ओके, थॅलिक अनहायड्राइड इत्यादी. आता याची कृती दिलेली आहे. त्याच्या कृती किती आहे? प्रोसिजर 5 प्रोसिजर आपल्याला इथे दिलेल्या आहेत. आता ही कृती क्रमांक 2 म्हणजे प्रोसिजर 2 to 4 ही तापमापीच्या साह्याने आपल्याला त्याचं टेम्परेचर नोंद करायचं आहे. त्याचं तापमानमध्ये काही बदल होतो का, त्याच्या पुढे आपल्याला एक चार्टही आहे, तो आपल्याला इथे स्टडी करायचा आहे. तर प्रोसिजर पाहूया त्यामध्ये काय दिलेली आहे आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदा पहा, हे साहित्य तुम्हाला सांगितलं होतं. आता चुनखडी तापवणे, याच्यामध्ये तुम्हाला इथे चुनखडी दिसेल. आता साहित्य कोणते कोणते आहे पहा. इथे हा बन्सेन बर्नर आहे, हा तुमचा स्टँड आहे, यामध्ये तुम्हाला हे पोर्सेलिन डिश तुम्हाला इथे दिसेल. मग आता पाहूयात इथे काय होतंय. पहिल्यांदा हे जे बाष्पन पात्रामध्ये 1 चमचाभर CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचे चूर्ण घाला आणि त्याला मोठ्या निळ्या ज्योतीवर भरपूर उष्णता द्या. आता इथे काय करायचं आहे, ते येल्लो दिसेल पण इथे ब्ल्यू फ्लेम असेल इथे. आता काय करायचं आहे, कॅल्शियम कार्बोनेट ह्या बाष्पन पात्रामध्ये घ्यायचं आहे, म्हणजे CaCO3 चुनखडी आपण याच्यामध्ये घेतलेली सगळ्यांना इथे दिसते. मग ही झाली प्रोसिजर क्रमांक 1, कृती नंबर 1 झालेली आहे. मग याच्यामध्ये जर कधी पाहिलं आपण तर कोणताही चेंज होत नाही, कोणताही यामध्ये रासायनिक बदल तुम्हाला यामध्ये रासायनिक बदल तुम्हाला झालेला दिसेल. यामध्ये तापमानावरती कोणताही फरक दिसत नाही आणि याच्यामध्ये गॅस बाहेर जातो, वायू बाहेर जाताना तुम्हाला दिसेल. तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये जेव्हा एक्सपेरिमेंट कराल तेव्हा तुम्हाला तिथे समजेल. कृती क्रमांक 2 काय आहे ते पहा. कॉपर सल्फेटच्या द्रावणात जस्ताची पूड Zn डस्ट घाला. म्हणजे हे जे कॉपर सल्फेट जे आहे, कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये आपल्याला जस्ताची पूड यामध्ये ॲड करायची आहे. मग आता याच्यामध्ये हे ॲड केल्यानंतर काय होईल, याच्या तापमानावरती कोणता बदल होईल, यामध्ये रासायनिक बदल आहे का, पुढे एक चार्ट आहे, त्या चार्टमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. त्यानंतर कृती क्रमांक 3 पहा. बेरियम सल्फेट म्हणजे हा BaSO4 जो आहे, या द्रावणात पोटॅशियम क्रोमेटचे द्रावण घाला. मग तुम्ही याच्यामध्ये हा BaSO4 आणि हा K2CrO4 हा पोटॅशियम क्रोमेट जेव्हा ॲडिशन कराल तुम्हाला BaCrO4 तयार होतो. आणि कृती क्रमांक 4 पहा. कॅल्शियम क्लोराईड म्हणजे CaCl2च्या द्रावणामध्ये आपण काय केलेलं आहे, सोडियम कार्बोनेट Na2CO3चे द्रावण घातलेलं आहे. तुम्हाला तिथे एक व्हाईट प्रिसिपिटेट तुम्हाला तिथे तयार झालेली दिसेल. आणि कृती क्रमांक 5 आहे. तर कृती क्रमांक 5 मध्ये काय दिलेलं आहे, एका बाष्पन पात्रामध्ये थॅलिक अनहायड्राइड तुम्हाला स्टार्टिंगमध्ये साहित्यामध्ये दिलं होतं. नरसाळ्याच्या नळीने तोंड कापसाने बंद करायचं आहे त्याचं, आणि हे नरसाळे जे आहे उघडे ठेवायचे आहे. आता ह्या बाष्पन पात्राला तुम्ही तिवईवर उष्णता देणार आहात, लहान निळ्या ज्योतीने मंद उष्णता तुम्ही तिथे देणार आहात. मग आता हे सगळं तुम्ही केलं, यावर तुमचं निरीक्षण काय आहे. ही प्रत्येक कृती जी करताय ह्या प्रत्येक कृतीचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे.
ह्या कृतीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक कृतीचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. आपला मेन एम इथे दिलेला आहे चुनखडी तापवणे. चुनखडी तापवल्यानंतर कोणते बदल होत आहेत त्याचा एक चार्टही आपल्याला पुढे दिलेला आहे. तो चार्टही आपण इथे पाहूयात. तर इथे आपल्याला डायरेक्टली सांगितलेलं आहे कृती 1 ते 5 च्या अनुषंगाने पुढील तक्त्याचे निरीक्षण पूर्ण करा. म्हणजे याचे जे तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. कृती क्रमांक 1 आपण केली होती, बरोबर. कृती क्रमांक 1 आपण इथे केलेली होती. त्यामध्ये आपण जी चुनखडी होती ती तापवली होती. त्यामध्ये त्याच्या कलरमध्ये कोणता बदल झाला का, तर नाही. त्याच्या कलरमध्ये कोणताही बदल झालेला नाही. गॅस बाहेर निघतो का, हो. यामधून तुम्हाला ऑब्झर्वेशन तुमचं गॅस तुम्हाला बाहेर जाताना तुम्हाला तिथे दिसेल. त्यानंतर पुढे बघितलं, याच्या तापमानामध्ये तुम्हाला काही फरक झालेला दिसणार नाही. आणि हा जो बदल आहे हा बदल असणार आहे रासायनिक बदल. कोणता बदल असणार आहे, हा रासायनिक बदल तुम्हाला इथे झालेला दिसेल. आता एक कृती क्रमांक 2 पहा. यामध्ये आपण जे कॉपर सल्फेटचे निळे द्रावण होते ते कसं होतं, रंगहीन होते, म्हणजे कलरलेस होते. रंगहीन हे द्रावण तुम्हाला झालेले दिसेल. तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये पाहणार आहात. यामध्ये कोणताही गॅस रिलीज होत नाही आणि म्हणजे कोणताही वायू यामध्ये बाहेर पडत नाही. आणि याच्या टेम्परेचरवरती, तापमानावरती काही बदल होतो का, नाही. तुम्ही जो थर्मामीटर तापमापी घेतलेली आहे त्यामध्ये तुम्ही वारंवार चेक करणार आहात. तर हाही बदल कोणता आहे, हाही एक रासायनिक बदल आहे. कोणता बदल आहे, हाही एक दिलेला रासायनिक बदल आहे. कृती क्रमांक 3 आपण काय केली होती, बेरियम सल्फेट आणि पोटॅशियम क्रोमेटचे द्रावण आपण तिथे ॲड केलं होतं. तर याच्यामध्येही जर कधी तुम्ही बघितलं, एक तुम्हाला BaCrO4 चे द्रावण तुम्हाला तिथे फॉर्मेशन झालेलं दिसतं. BaCrO4 चे द्रावण तुम्हाला फॉर्मेशन झालेलं दिसतं. आणि यामध्ये कोणताही वायू बाहेर पडत नाही. कोणताही वायू यामध्ये तुम्हाला बाहेर पडताना दिसत नाही. आता पुढे जर कधी आपण यामध्ये बघितलं तर तापमानामध्ये बदल होतो का, तर तापमानामध्येही काहीही बदल होत नाही. आणि यामध्ये जर कधी तुम्ही बघितलं तर हाही बदल कोणता आहे, रासायनिक बदल आहे. हाही बदल कोणता आहे, रासायनिक बदल आहे. कृती क्रमांक 4 पहा. तुम्हाला इथे जेव्हा तुम्ही 4 नंबरची कृती कराल तेव्हा तुम्हाला सफेद रंगाची एक PPT, व्हाईट कलरची एक प्रेसिपिटेट तुम्हाला इथे फॉर्मेशन झालेलं दिसेल. म्हणजे इनसोल्युबल सॉलिड आपण त्याला तिथे म्हणतो. यामध्ये कोणताही गॅस जो आहे हा रिलीज होत नाही. आणि याचं तापमान मात्र इथे काय होतं, कमी होतं. तुम्ही सारखं जशी कृती कराल तसं तापमान तिथे मोजणार आहात. हाही बदल कोणता आहे, तर हाही दिलेला रासायनिक बदल आहे. कोणता बदल आहे, रासायनिक बदल आहे. आणि याच्यामध्ये कृती क्रमांक 5 मध्ये बघितलं तर कोणताही कलर चेंज होत नाही. याच्यामध्ये मात्र गॅस जो आहे हा रिलीज होतो, म्हणजे वायू यामध्ये बाहेर पडतो. तापमानावर काही फरक पडत नाही. आणि हा जो बदल असतो हा कोणता असतो, हा भौतिक बदल असतो. कोणता असतो, भौतिक बदल तुम्हाला इथे दिसेल. हे तुम्ही प्रॅक्टिकल लॅबमध्ये पहा तेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजेल. म्हणजे प्रयोगशाळेमध्ये जेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंट कराल तेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजेल. याचा जो पुढचा पार्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. थँक्यू.